हेलो हेलो ले जा पोरा ने जाए करे केन का गड़बड़ हां की माइक से आ रहा आवाज बड़ा हेलो माइक से आवाज बड़ा हेलो पांडुरंगे पांडुरंगे भक्त जन हे हो विठ्ठल भक्त जन हे हो विठ्ठल
माहिती की काय ह्यातलं घेऊ तिथं आहे वरती एक शिल्लकच आहे मग. पुढे द्या माहिती तो पण खाला की लावू मॉनिटर नाही मॉनिटर नाही हॅलो, सर्वांना विठ्ठल विठ्ठल. रामनवमीचं पहिलं पुष्प नारायण महाराज साळवे सावंतवाडी. काल शिरसिंगीचं महिला हरिपाठ सुरू होता आणि आज जीवन विद्या मिशन बेळगाव यांचं सद्गुरू वामनराव पै यांचे सत्यशिष्य सद्गुरू वामनराव पै सत्यशिष्य शंकरराव बांदकर साहेब इथं आगमन झालेलं आहे आणि त्यांचे सहकार्य आज यांचा आपल्याला प्रबोधनाचा लाभ घ्यायचा आहे. आता खूप उशीर झाला आहे. काही आता गोष्टी न घेता मी बांदकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. बांदकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. विठ्ठल 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 दल विठ्ठल 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 आजचे आपल्याला लाभलेले शंकरराव बांदकर साहेब व्यवसायाने उद्योगपती आहेत. बेळगावच्या केलीचं काम करायला मुंबईवरून आले होते आणि सद्गुरूंनी पूर्ण व्यवस्था केली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जीवनविद्येचं कार्य जेवढं चालत नसेल तेवढं कानडी भाषेमध्ये आपण तांदळाचा खडा कसा वेचतो तसं मराठी ज्याला येतं आणि ज्याला समजतं अशा माणसाला शोधून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं कार्य बेळगावमध्ये त्या भाई बांदकर आणि सहकार्य सुरू केलं आहे. यांच्याचे जोरदार टाळ्या वाजवा आपण. तर आजच्या कार्यक्रमासाठी आम्हाला लाभलेले महाराज बांदकर साहेब यांचा सत्कार नारायण नडेकर यांनी करावा असं मी विनंती करतो. नारायण नडेकर. विठ्ठल 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 दर्गे मॅडम या इकडं.
ते वरती सबस्क्राईबर आहेत हे फोटो नाही तुम्हीच घ्यायची मी बोलतो तुम्ही घ्या म्हणतो. जसं बेळगावला जीवनविद्या आली त्या दिवसापासून आमच्या भाईंना साथ देणारे आमच्या रेणुका सांबळकर त्यांचं संपूर्ण कुटुंब, त्यांचे कन्या श्रुती सांबळकर, त्यांचे मिस्टर आलेले नाहीत, पण म्हणजे कीर्तन प्रवचन करणं आम्ही म्हणतो सोपं आहे, पण मी म्हणतो ऐकणं सोपं खूप आहे. कारण आता इथला कार्यक्रम सुरू होणार, आता 12-12:30 संपणार, घरी जायला आता बेळगावमध्ये मोठ्या शहरामध्ये इथं कडाला एक माणूस, हलकरीला एक माणूस, मुंगरोडला एक माणूस, ह्यांना थोडं जायला घ्या 1.5-2 वाजतात आणि हे असं अखंड अविरतपणे गेली 15 वर्ष कर चालू आहे. त्यामुळं आम्ही यांना कुठं फार मोठं 25,000, 20,000, 10,000 बिजार असले पाहिजे नाही. आता ही सर्व मंडळी क्लासिक आहेत, म्हणजे टीव्हीवर काम करणारी माणसं आहेत. आम्ही यांना फक्त प्रवास करता देतो, तेही नाम जबरदस्ती देतो. तर अशा या आमच्या नामधारकांची आज सत्कार होणं गरजेचं आहे. मी दरेकरांना विनंती करतो की त्यांनी रेणुका सांबळकरांचा सत्कार करावा. जाऊ वरती. उत्कृष्ट पेटीवादक आहेत, उत्कृष्ट गायन आहेत, त्यांच्या गायनाच्या सिद्धी सुद्धा प्रसिद्ध झालेल्या आहेत. त्यानंतर श्रुती सांबळकर यांचाही सत्कार मॅडमने करावा विनंती करतो. हे घ्या फुले. मृदंगमणी श्री नितीन सुतार यांचा सत्कार अप्पा कुमारांनी करावा विनंती करतो. गुलाबपुष्पातून त्यानंतर जीवनविद्येचे शान आणि मान असं म्हणतो श्री उमेशजी भांबळ यांचा सत्कार सुद्धा अप्पा कुमारांनी करावा. उत्कृष्ट आमचे जीवनविद्याचे भटजी पण आहेत. थँक्यू सर्वांना. विठ्ठल विठ्ठल. आता वेळ न दवडता बाईंना मी विनंती करतो की आजचं प्रबोधन सुरू करावं. तत्पूर्वी एकदा उठून पण सर्वांनी प्रार्थना घ्यावी. खूप उशीर बसलेली आहेत मंडळी. सर्वांनी उभे राहा. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम सुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्मा, तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. विठ्ठल 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 विठ्ठल. जवळ घ्या जवळ.
विश्वसंत, नामयोगी, जगाला शांती सुखाचा राजमार्ग दाखविणारे आणि सांगणारे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असा महान संदेश देणारे जगद्गुरु सद्गुरु श्री पै माऊली यांना कोटी कोटी वंदन. आणि त्यांच्या या कार्याला अखंडपणे साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी म्हणजे आम्हा नामधारकांच्या मातृतुल्य सौ शारदामाई यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन. विठ्ठल रखमाईला वंदन करून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकोबाराय आणि हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून जीवनविद्येची धुरा आपल्या समर्थ खांद्यावरती पेलले ते सद्गुरूंचे सुपुत्र प्रल्हाद दादा आणि मिलन वहिनींना अभिवादन करतो. हिरदोगी गावातील सर्व ग्रामस्थ, बाळगोपाळ मंडळी, माता भगिनी, त्याचप्रमाणे आमच्या जीवनविद्या मिशनचे सर्व नामधारक, राजगौडा पाटील साहेब, त्यांचं सर्व कुटुंबीय, अनेक नामधारक या गावामध्ये आहेत. त्या सर्वांना मी वंदन करतो. इथं उपस्थित पुन्हा जे मी सर्वांचं आवर्जून इथं अभिनंदन करतो, सर्वांचे आभार मानतो. तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आम्हाला रामनवमीचा हा हरिनाम सप्ताहामध्ये आमंत्रित केला सेवा देण्यासाठी. खरोखरच मी माझं सौभाग्य समजतो, कारण अशा दिव्य हरिनाम सप्ताहामध्ये प्रबोधन होणं, लोकांची सेवा थोडीफार करायला मिळणं म्हणजे हे भाग्याचंच काम आहे. त्याच्यातून अगणित पुण्याही प्राप्त होते. आणि म्हणून आपण रामनवमी जी साजरी करत आहोत, सुरुवात झालेली आहे. हा राम, आत्माराम जो आहे तो खूप महत्वाचा आहे. हा अयोध्येचा राम तो कुठं नाही, जिथं आपण आहोत तिथं अयोध्या निर्माण करतो. म्हणजे आपल्या हृदयामध्ये तो राम आहे, तो आत्माराम आहे. म्हणजे ही सगळी आहे ती काय आहे, अयोध्या आहे. आपलं शरीर जे आहे ते अयोध्या आहे, कारण त्याच्यात तो आत्माराम वास करून आहे. आणि काय आहे, नवमी, लक्षात की नाही, नवमी आहे. हा जो काय प्रकार आहे, हा जर आपल्या लक्षात आला तर परमार्थामध्ये केवढी तरी भरारी घेऊ शकतो आपण. हा नवा मी जो कोण आहे तो खूप महत्वाचा आहे. हे जे नवमी नवमी मी 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 म्हणणारा जो कोण आहे तो दुसरा तिसरा कोण नसून तो आत्मारामच आहे, तो राम आहे. हे पहिले लक्षात घ्या. तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात. आणि म्हणून हा जो राम आहे, आत्माराम जो आहे तो आज हृदयामध्ये आहे. आणि तो आपल्याकडून, आपण अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी 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 करत असतो. पण ह्या मी अनेक प्रकारचे आहेत. आपण आता जो मी म्हणून आपल्याकडे कोण येतो आहे तो समाज निर्मित मी आहे. म्हणजे 12व्या दिवशी कोणीतरी नाव ठेवलं आपल्याला आतेनं वगैरे, आणि ते नाव इतकं आपल्या अंतर्मनात गेलेलं आहे, इतकं गेलेलं आहे. आता जरी तुम्हाला झोपेत जरी हाक मारली तरी सुद्धा उठता, लक्षात की नाही. त्यामुळे ते नाव जे आहे ते इतकं भिनलं आहे, आता नकळत त्या नावाच्या अनुषंगाने तुम्ही मी म्हणत असता, म्हणून पाप निर्माण होतं, लक्षात की नाही. कारण का, तो समाजाने, आता माझं नाव शंकर, आमचं राजगौडांचं राज 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 म्हणता म्हणता त्यांना आता झोपेत जरी हाक मारला तरी तो उठणार, इतका आतमध्ये गेला, लक्षात की नाही. असं प्रत्येकाचा, भगिनी वर्गाची लय हालत खराब होती. 2 नावं पडतात, लक्षात की नाही. लग्नाच्या अगोदर आणि लग्न झाल्यानंतर 2-3 दिवस काय समजतच नाही कोण कोणाला काय, कारण त्या अंतर्मनात गेलेलंच नसतंय नाव, लक्षात की नाही. जेव्हा सगळीच म्हणतात त्या नावानं हाक घेतात, काय कौशल्या, कोण रुक्मी, काय तिचं नाव ठेवलेलं असेल ते म्हणता म्हणता हो हे मलाच म्हणतात, आणि ते अंतर्मन स्वीकारतं. आणि मग झोपेत जरी तिला हाक मारला तरी ती हो म्हणते, लक्षात की नाही. हा समाज निर्मित मी तो आतमध्ये जाऊन बसलेला आहे आपल्या प्रत्येकाच्या. आणि तो जो हा जो सगळा मी जो आहे हा घोटाळा करतोय, तोतिया मी आहे, लक्षात की नाही. ह्याला तोतिया म्हणतात, तो फसवा आहे. आणि खरा मी जो आहे तो आतमध्ये असा आहे, बेमालूमपणे असा आहे, लक्षात की नाही. त्याला ओळखायच्या काही संधी आहेत, सद्गुरूकडे गेल्यावर समजतात, लक्षात की नाही.
तो जर मी मिळाला, जे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, तैसा हृदयामध्ये मी राम, तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. तो सर्व सुखाचा आराम द्यायला आपल्याला तोच समर्थ आहे. तो जो आहे तो मी म्हणणारा, तो मी पाहिजे. आता जो आपल्याकडे आहे तो कोणतरी नाव समाज निर्मित आहे आणि तो भयानक आहे. लक्षात की नाही? कारण तो भिनला आहे आपल्या, आणि तो जीव भावाने भार येतो, तो देव भावाने येत नाही. लक्षात की नाही? अशी अवस्था आपली आहे. आणि म्हणून हा जो राम आहे आपल्याला, तो राम जर पाहिजे असेल तर सद्गुरूकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. परमार्थ कठीण आहे तो इथंच आहे. परमार्थ जो कठीण जो आहे ना तो इथंच आहे. ह्याला ओळखणं हा जो आहे, इथं राजहंस व्हायला पाहिजे. दूध आणि पाणी वेगळं करता यायला पाहिजे. राजहंस जसा दूध आणि पाणी वेगळं करत, तसा हा मीला वेगळं करता यायला पाहिजे. ही जी कला आहे, ही कला शिकवितात त्यांना सद्गुरू म्हणतात. लक्षात की नाही? म्हणून सद्गुरू जैसे दैवत नाही. लक्षात की नाही? म्हणून सद्गुरू जैसे दुसरं दैवतच नाही या जगात. रामदास स्वामींनी खूप सुंदर सांगितलं, देवाहून श्रेष्ठ सद्गुरू, देवापेक्षा सद्गुरू श्रेष्ठ आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला. तर सद्गुरू शिवाय कोणीही जगातली व्यक्ती तुम्हाला देव दाखवू शकत नाही. ते लिहून ठेवा. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. जीवन विद्येची महती येई सुखाची प्रचिती, जीवन विद्येची महती येई सुखाची प्रचिती. जीवन विद्या देऊनी सकला, जीवन विद्या देऊनी सकला, दिले आम्हा वरदान. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. सुखी प्रपंचातुनी परमार्थ सांगितला तुम्ही भुईहार्थ, सुखी प्रपंचातुनी परमार्थ सांगितला तुम्ही भुईहार्थ. प्रपंच करुणी परमार्थ साधिला, प्रपंच करुणी परमार्थ साधिला, केला सूर्याचा संसार. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. सद्गुरु जैसा दैवत नाही जगात, दैवत नाही जगात. पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार, पैराया तुम्ही जगताचा धार. आमच्या श्रुतीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. आणि तबल्यावरती साथ करत आहेत नितीन सुतार साहेब, त्यांच्यासाठी सुद्धा हो द्या.
आणि हार्मोनियमवरती आहेत रेणुका सरमळकर ताई, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. आणि आमचे गायक उमेश बाबल, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्या. आणि म्हणून ते सद्गुरूचं महत्व आहे. सद्गुरू शिवाय परमार्थात पान सुद्धा हलू शकत नाही. हे सांगितलं तुम्हाला तर अतिशयोक्ती वाटेल. आज जे आपण काय परमार्थाखाली जे करत आहोत, उपास तापास हवन काय जे काही सगळं करत आहोत, ते काही न करण्यापेक्षा केलेलं बरं. ह्या अवस्थेत ठीक आहे, हा लक्षात की नाही. पण हे आपण जर आयुष्यभर तेच करत बसलो तर आपल्याला खऱ्या देवाची ओळख सुद्धा होणार नाही, हा लक्षात की नाही. आणि म्हणून एकनाथ महाराजांनी खूप सुंदर सांगितलं आहे, माझ्या या अनुसंधाने विन होम जप तप यज्ञ अधर्म जाण. तू जर त्या मीच्या स्मरणात जर तुला करता आलं नाही तर तू पूजा केलेली, उपास धरलेला, होम हवन काय केलेलं जे असेल ते सगळं अधर्म आहे आणि ते पाप आहे. म्हणजे त्याच्या स्मरणात करणे किती महत्वाचं आहे हे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यामुळे आपल्याला खरी जी फळं मिळायला पाहिजे, परमार्थामध्ये आपली जेवढी प्रगती व्हायला पाहिजे ती होत नाही. त्याला कारण हे मार्गदर्शन नाही, हा लक्षात की नाही. हे मार्गदर्शन सद्गुरूचं खूप महत्वाचं असतंय. नुसता अनुग्रह घेतला किंवा आणि काय इकडे तिकडे नाम जप केला म्हणजे मिळतं असं नाही. ज्ञानाशिवाय इथं पर्याय नाही, हा लक्षात की नाही. जोपर्यंत ज्ञान मिळत नाही तोपर्यंत कसा देव आहे, काय आहे, त्याला भजायचं कसं तेच समजत नाही. म्हणून इथं सद्गुरूचं जे महत्व आहे ते अपरंपार आहे. म्हणून सगळे संत तुकाराम महाराजांपासून सगळ्यांनी सद्गुरूचा महिमा गायला. सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी आधी, आपणा सारखे करती तात्काळ नाही काळ वेळ काय लागी. किती सुंदर सांगितलं, हा लक्षात की नाही. कैसे हे आंधळे जन विसरून गेले खऱ्या देवा, हा लक्षात की नाही. तुकाराम महाराज म्हणतात मी नाही, हा ज्ञानोबा तेच म्हणतात आत्ता उधळलो गुरुकृपे, हा लक्षात की नाही. रामदास स्वामी तेच म्हणतात जयासी मोक्ष व्हावा त्याने सद्गुरु सेवावा, सद्गुरुविन मोक्ष व्हावा ऐसे कल्पातही न गळे. आता एवढं ऐकून सुद्धा जर करणार नसेल तर त्या माणसाला काय म्हणायचं ते तुम्ही ठरवा, हा लक्षात की नाही. ते मी म्हणत नाही, आम्ही निगेटिव्ह बोलत नाही, हा लक्षात की नाही. कीव करावीशी वाटते एवढंच. एवढे संत बोंब मारून सांगत असताना सुद्धा ते जर मार्गदर्शन घेत नाही. माणसाचा जन्म आम्हाला मिळालेला आहे, हा एकच जन्म असा आहे की देवाची प्राप्ती करू शकतो. इतर कुठलाही जन्म मिळाला, प्राण्याचा मिळू दे, पक्षी कोण अगदी मिळू दे, वनस्पतीचा मिळू दे, आपल्याला देवाची प्राप्ती करून घेता येणार नाही. हा एकच जन्म असा आहे माणसाचा जन्म, तिथंच देवाची प्राप्ती होते आणि तो एकदाच मिळतो, हेही तितकंच खरं. आता बघा कोणाचे आई वडील गेले, पुन्हा नख सुद्धा दृष्टीस पडणार नाही. होते तोपर्यंत बघा आपल्याला काहीच वाटतं नाही, आता गेल्यावर वाटतं, लक्षात की नाही. तसं हे शरीर एकदा गेलं संपलं, काही नाही. मग बोंब मारले कोण मारायला पण नाही शिल्लक, लक्षात की नाही. आता तो सगुण रूपाने तुझ्या शरीर तू वागतो आहे, शरीर रूप धारण करून ती उपाधी शरीराची धारण केली आहे. आणि तो दुसरा तिसरा कोण नाही, तो देव आहे, हे लोकांना कळत नाही. बाकी दुनियाभर देव शोधत बसतात. ह्या जत्रेला त्या इथं कुठं 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 कुठं. आता तर जत्रेचं एवढं पेव कुठलं आहे की विचारूच होईना. जत्रा म्हणजे काय माहित आहे ना, जास्त त्रास. आणि यात्रा म्हणजे या आणि तरा, हा लक्षात की नाही. या आणि तरा म्हणजे यात्रा, पण सगळीकडे आहेत ते जत्रा. त्यामुळे त्या बायकांची तर त्या घरातल्यांची वाटा हात लागलेली असते त्या जत्रेमुळे, कंबरडं मोडूनच जाते. आमच्या बेळगावात फार आहेत त्या कंटाळलीत लोक, हा लक्षात की नाही. पण भावकी पुढे काय करायचं हा प्रश्न, समाज काय म्हणेल म्हणून पुन्हा करायचं, हा लक्षात की नाही. अक्षरशः कंटाळली, वर्षानुवर्ष करतो तो काहीच पदरात पडत नाही, खर्च मात्र भरपूर, हा लक्षात की नाही. अशी अवस्था झालेली आहे. तर सांगायचा मुद्दा की मार्गदर्शन नाही. त्यामुळे कुठल्याही क्षेत्रात जावं, मार्गदर्शन नाही तर तुम्ही पाऊलच ठेवू शकत नाही. तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल मेडिकलला जायला पाहिजे, वकील व्हायचं असेल लॉ तुम्हाला शिकल्याशिवाय ज्ञान घेतल्याशिवाय पर्यायच नाही. पण हे आम्हाला परमार्थात पडलेल्या लोकांना कधीच कळत नाही. काय शोकांतिका आहे मानवी जीवनाची,
ह्याला मायेचा प्रभाव म्हणतात. मायेचा प्रभाव म्हणतात ना तो हा, की आपल्याला सगळं सांगतात, सगळं करतात, पण आपण तिथे ढुंकून सुद्धा बघत नाही, तेव्हा तो मायेचा प्रभाव. हा लक्षात की नाही? की ते कवच तोडणं साधी गोष्ट नसते. हा लक्षात की नाही? म्हणून आपल्याला खरंच आनंदी जीवन तेव्हा आहे, आता नाही आहे. आता खटाटोप आहे, खूप प्रयत्न, इतके प्रयत्न करावे लागतील की विचारूच होईल. अखंड आयुष्य निघून जाईल एक 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 गोष्ट मिळवण्यासाठी. लक्षात की नाही? बघा, घर बांधायला 50-60 वर्ष, राहायला जाईपर्यंत दुसरी तयारी असते, न्यायची, स्मशानात न्यायची तयारी. लक्षात की नाही? एक एक गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला आयुष्य वेचावं लागतंय. पण हेच जर जीवन आपल्याला तो प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या ठिकाणी आहे, बाहेर पण नाही, कुठे जायला नको, यायला नको. हा लक्षात की नाही? आपल्या ठिकाणी आहे, इतका जवळ आहे, नाकापेक्षाही जवळ आहे. आपलं नाक किती जवळ आहे, त्याच्याही पेक्षा देव आपल्या जवळ आहे. सांगून खरं वाटेल? सांगून खरं वाटेल? नाही वाटलं. हा लक्षात की नाही? अति जवळीक अवज्ञा म्हणतात ना, ती ही. हा लक्षात की नाही? इतका जवळ असून तो देव मिळत नाही, तो बाहेर शोधतो. हा लक्षात की नाही? भरकटल्यासारखा. हा सगळा जर आपल्याला खटाटोप थांबवायचा जर असेल तर त्याला परमेश्वराला भेटल्याशिवाय पर्याय नाही. अहो, नुसतं समजावून जरी घेतलात ना तरी सुद्धा हो केवढा तरी आनंद आहे. नुसता समजला तरी सुद्धा कसा आहे हे समजलं ना तरी सुद्धा केवढा तरी आनंद आहे. पण समजावून सुद्धा घेत नाहीत लोक. आमचे वाडवडील काय वेडे होते काय, ते करत आले आहेत की म्हणून वर सांगतात. खरं की नाही? ज्ञान ही जी गोष्ट आहे, म्हणून तर एवढे मोठमोठे ग्रंथ लिहिले गेले. साधू संतांनी वेद, उपनिषद, पुराण हे सगळं लिहिण्यामागे कारण काय होतं? काय गरज होती का? खरं की नाही? पण आपल्या केव्हाच लक्षात आलं नाही. आणि त्यामुळे सगळ्या जीवनाचा इतका बट्ट्याबोळ झाला. आपल्याला तो आत्माराम, सर्व सुखाचा आराम देणारा जो आहे त्याच्यापासून दुरापास्त झालो, खूप दूर गेलो आपण. खरं की नाही? आहे आतमध्ये. आणि तो मी म्हणतो, आणि आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी 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 हे केलं, मी ते केलं, मी इथे जातो, मी बोलतो, मी सांगतो, मी 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 सतत करत आहोत. पण तरी सुद्धा लक्ष जात नाही. लक्षात की नाही? तरी सुद्धा कळत नाही आपल्याला. हा म्हणून तो जो नवमी आहे, तो नवा मी. लक्षात की नाही? हा नवा मी त्या रामाचं नाव घेता घेता, विठ्ठलाचं नाम घेता 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 तो नवा मी निर्माण होतो. हा तयार व्हायला पाहिजे. आता तो आपल्याकडे नाही. आता आहे तो मी, मगाशीच मी सांगितलं, समाज निर्मित आहे. तो तोतिया आहे. लक्षात की नाही? कारण का? समाजाने नाव दिलेलं होतं, त्याच्यातून तो निर्माण झालेला आहे. तो आता अशुद्ध झाला, त्याला शुद्ध पुन्हा करायचा आहे. तो कशाने करणार? विश्व प्रार्थना म्हणून, नामस्मरण करून, देव ती साधना करून आपण हळूहळू शुद्धीकरण करत 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 नवा मी निर्माण होणार. लक्षात की नाही? आणि तेव्हा तो जो मी असणार, हा मी जो निर्माण व्हायला पाहिजे. म्हणून सगळे संत नामस्मरण करत होते. कारण का? हा नवा मी निर्माण होतो. जे तुझं नाव आहे अंतर्मनात गेलेलं, ते हळूहळू कमी होतं त्याचा प्रभाव. आणि ज्याचं नाव घेतो ते नाव, आता विठ्ठल विठ्ठल म्हणत असाल तर ते अंतर्मनात जातं आणि त्या नामाचा प्रभाव व्हायला सुरुवात होती. लक्षात की नाही? दिव्यत्व यायला सुरुवात होतं. म्हणून देवाचं नाव घ्यायचं. देवाचं जेवढं नाव आपण घेणार तसं दिव्यत्व प्रगट होत जाईल. कारण त्या नामातच सगळं आहे. आणि म्हणून आपल्याला सद्गुरू वामनराव पै सांगतात, विश्व प्रार्थना म्हणा. नाम घेता 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 मिळणारच, त्याबद्दल वाद नाही. पण विश्व प्रार्थना म्हणता म्हणता देव तर मिळेलच, पण संसार जो सुखाचा दररोजचा व्हायला पाहिजे तो होतही जाईल. लक्षात की नाही? कारण सगळ्या संतांची जे चरित्र पाहिली, संसाराची वाताहात झालेली दिसती. हे सद्गुरूंनी जाणलं आणि त्याच्यानंतर ही प्रार्थना निर्माण केली.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. निसर्ग नियमाला धरून आहे. जे मागणार, डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा हा निसर्गाचा नियम आहे. मी मागणी केली, सर्वांना चांगली बुद्धी दे, पहिली तुला मिळणार. ऍक्शन अँड रिएक्शन. लक्षात की नाही, क्रिया तशी प्रतिक्रिया. या रूपानं निसर्ग तुम्हाला द्यायला सगळं सुरुवात करणार. पण आम्ही जर मागितलंच नाही तर देणार कुठून तो? लक्षात की नाही, ही सगळी सृष्टी तुम्हाला आपल्याला सगळं द्यायला बसलेली आहे. पण मागितलं तरच. लक्षात की नाही, म्हणून आम्ही ही सद्गुरूंची प्रार्थना सतत रिकामपण मिळालं की प्रार्थना म्हणत असतो आम्ही. म्हणून आपल्याला ही प्रार्थना सतत म्हणायला पाहिजे. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात. वाईट विचार येणारच नाही हो मला. लक्षात की नाही, नाहीतर सतत डिमांड कसली, निगेटिव्ह विचार करत राहतो. माझं कसं होणार, पोराचं कसं होणार, लग्न केव्हा होणार, जॉब केव्हा मिळणार, घर केव्हा होणार, गाडी केव्हा मिळणार, पैसे केव्हा येणार, आजारी पडलाय, उठणार केव्हा, बसणार केव्हा, रडत बसणार, सारखं चालू. प्रश्न सुटतच नाही. लक्षात की नाही, ह्याच्यावर जालिम उपाय म्हणजे विश्व प्रार्थना सद्गुरूंची. लक्षात की नाही, ही जर विवंचना करत बसायचं असेल बसा, आमचं काय म्हणणं नाही. पण हा मोठा शोध लावलेला आहे सद्गुरूंनी. करून बघा, फक्त 3 दिवस. आम्ही तुम्हाला 3 वर्ष नाही सांगत आहोत. आयुष्यभर उपवास करताय, 16, 16, 15 काय काय आम्ही किती, प्रत्येक मंगळवार सोमवार करताय. काय मिळालं ते एकदा जरा तपासून बघा. पण हे तुम्हाला प्रार्थना सांगतोय, फक्त 3 दिवस कंटिन्यू म्हणा बस. रिकामं मन जरा पण ठेवलं का, रिकामं मन सैतानाचं घर असतंय. रिकामं मन ठेवायचं नाही. रिकामं मन झालं की प्रार्थना म्हणायची. फक्त 3 दिवस. 3ऱ्या दिवशी रिझल्ट घ्यायचा. आम्ही ह्या व्यासपीठावर बसून नारद महर्षींचा आहे, इथं बसून खोटं बोलणार नाही. लक्षात की नाही, करून बघा. कृपा म्हणजे काय, कर आणि पहा म्हणजे कृपा. कृपा या शब्दाचा अर्थ काय, कर आणि पहा म्हणजे कृपा. कोण डोक्यावर हात नाही येऊन ठेवणार. लक्षात की नाही, मग काय हो, आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींनी पंक्तीला बसवतात तसे बसवले असते आणि डोक्यावर हात ठेवत गेले असते, झाले सगळे ब्रह्मचारी, सगळे ब्रह्मज्ञानी असे झाले असते सगळे. नाही होत असं. लक्षात की नाही, शाळेतल्या शिक्षकांनी डोक्यावर हात ठेवले असते, हो डॉक्टर, डॉक्टर झाला, इंजिनियर, तो आणि कोण कॅप्टन. नाही हो. लक्षात की नाही, त्याला जी ज्ञान पाहिजे ती गोष्ट करायलाच पाहिजे, ती घ्यायलाच पाहिजे. पर्याय नाही. लक्षात की नाही, पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही असंच जगा, आमचं काही म्हणणं नाही. लक्षात की नाही, दररोजचा दिवस येतो आहे जातोय. गोविंदराव तुमचं कसं चाललंय, गोळ्या खाऊन जगतो बाबा. गोपाळराव तुमचं कसं चाललंय, दिवस ढकलतोय बाबा. गोविंदराव तुमचं कसं चाललंय, मरण येत नाही रे बाबा. म्हणून असं रडत दिवस काढायचं जरूर काढा. लक्षात की नाही, नैराश्य जीवन, तो आत्माराम शिल्लक राहिलेला नाही. लक्षात की नाही, आतमध्ये जेव्हा राम आहे तेव्हा आनंद आहे. लक्षात घ्या, जिथं राम आहे तिथे सर्व सुखाचा आराम आहे, तिथं आनंद आहे. नाहीतर एरंडेल घेतल्यासारखी तो तोंड असणार. लक्षात की नाही, एरंडेल घेतल्यावर तोंड कसं असतंय, तशी झालेली असतात. आणि असे समाजात पाहायला खूप मिळतात. लक्षात की नाही, कारण का काही केलंच नाही या लोकांनी, काही केलं नाही, फक्त नशिबाला दोष देत बसले. आमचं नशिबात फुटकं हो, आमच्या बापदादांनी काय घेतलं नाही हो, तेव्हा किती जमली किती स्वस्त होते हो. तुझ्या वेळी काय स्वस्त, तुझी पोरं पुढच्या वेळी तेच सांगतील, आमच्या बापान काय घेतलं नाही म्हणून. कशाला, विकून खायला. आणि तू काय करणार, तू तर काय करू शकत नाही. विकून खाण्या व्यतिरिक्त, बापदादाची प्रॉपर्टी आहे ती विकून खाण्या व्यतिरिक्त काय करू शकतो आपण, काही नाही करू शकत. कर्म स्वातंत्र्य परमेश्वराने दिलंय ना तुम्हाला, मग आपल्याला ते साकार करणं आपल्या हातात आहे. लक्षात की नाही, ती साकार करणं आपल्या हातात आहे. हे जर करू शकलो नाही आपण, ते जन्म व्यर्थ आहे, जन्म व्यर्थ आहे. आणि त्याच्यासाठी ज्ञान घ्या.
लक्षात दिलं. हे ज्ञान घेऊन ते जीवन शिल्प घडवायचं आहे आपल्याला. हे शिल्प आपल्याला घडवायला पाहिजे. म्हणून विठ्ठल नाम जे आपण जे आहोत ते सगळ्या संतांनी सांगितलं विठ्ठल विठ्ठल म्हणा. लक्षात की नाही. म्हणून ही आज आम्ही शाळा भरवली. लक्षात की नाही. ही विठ्ठल नामाची जी शाळा जी आहे ती मुद्दाम भरवली. का की नाम मुखात चुकून का होईना एकदा आलं बाबा. लक्षात की नाही. गाणं ऐकता ऐकता का होईना पण आलं एकदा असं देवाचं नाम घ्या. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना पानभूक हरली, शाळा शिकताना पानभूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी चुक्याचे अभंग. गुरु होई पांडुरंग, आम्हा शिकवी चुक्याचे अभंग. नाम गजरात रंग, नाम गजरात रंग. पोथी पाण्यात कशी तरली, पोथी पाण्यात कशी तरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. काळ गोपाळ गोपाळ करी, डोळे मिटून बघू पंढरी. बाळ गोपाळ गोपाळ करी, डोळे मिटून बघू पंढरी. कधी भर पंढरीची वारी, कधी भर पंढरीची वारी. एका शब्दात उरली, एका शब्दात उरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. ताळची पळ्या हाती घ्यारे, करू गजर मोठया रे. ताळची पळ्या हाती घ्यारे, करू गजर मोठया रे. खेळवाडीचा जगती सारे, खेळवाडीचा जगती सारे. भक्ती पोळाली शक्ती हरली, भक्ती पोळाली शक्ती हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, विठ्ठल नामाची शाळा भरली. शाळा शिकताना पानभूक हरली, शाळा शिकताना पानभूक हरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा भरली. जोरदार टाळ्या होत्या यांच्यासाठी, जोरदार टाळ्या होत्या. आणि ह्या विठ्ठलाचं नाम घेता घेता विठ्ठल 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 सद्गुरूचं मार्गदर्शन मिळालं की तेच नाम लक्षात की नाही कोण घेतो लक्षात की नाही. तिथून सुरुवात. आता आपण चाललेलंच असते विठ्ठल विठ्ठल काय म्हणतो. त्याचे काय काय आहेत. उठताना विठ्ठल विठ्ठल, बसताना विठ्ठल विठ्ठल झालं. ढोकरं दुखतात म्हणून लक्षात की नाही. हे नाम जेव्हा सद्गुरू सांगतात ना कसं घ्यायचं, भाव धरून कसं घ्यायचं, देव होऊन कसं करायचं, हे सद्गुरू शिकवतात. नाहीतर कितीतरी लोक नाम घेतात शेवटी कंटाळतात, म्हणतात काय नाही त्या नावात आणि कंटाळतात आणि सोडून देतात. अशी कितीतरी मंडळी दिसते की नाही. चांगले चांगल्या परमार्थातल्या लोकांनी सोडून दिलेलं आहे नाम. कारण का कळलंच नाही त्यांना काय पुढे काय करायचं ते.
लक्षात की नाही. आणि म्हणून आपल्याला हे सद्गुरूकडून समजावून घ्यावं लागतं कसं नाम घ्यायचं, लक्षात की नाही. स्मरण कसं करायचं, कारण नामस्मरण आहे, देवाचं स्मरण व्हायला पाहिजे, मग तो देव दाखवायला पाहिजे तर त्याचं स्मरण होणार, नाहीतर कुठून होणार, लक्षात की नाही. नाहीतर स्मरण होणार कुठून, होऊच शकत नाही. आणि म्हणून देवाचं स्मरण सद्गुरू आपल्याला देतात. म्हणून आपण सद्गुरूकडून हे शिकून घ्यायला पाहिजे. तू म्हणे काय सगळं सद्गुरू सद्गुरू, दुसरं दैवत आहेच नाही, लक्षात की नाही. जे आहे ते सद्गुरूमुळेच आहे, नाहीतर आपल्याला काहीच या परमार्थात पाय सुद्धा ठेवू शकत नाही, लक्षात की नाही. एवढं कठीण काम आहे, खूप कठीण काम आहे. आपल्याला वाटतं काय एवढे लोक करतात आपण पण करूया, फुकट वेळ घालवण्यासारखं आहे, लक्षात की नाही. आणि जर मार्ग मिळाला तर थोडे आहे तुकोबाराय सांगतात, थोडे आहे चित्त सहाय्य झाली, लक्षात की नाही. हाय थोडं, आपण परमार्थात खूप काहीतरी करत राहतो, कितीतरी करत राहतो काही गरज नसताना. पण सद्गुरूकडून मिळालं की प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक पाहणं, बोलणं, उठणं, बसणं, खाणं, पिणं सगळं त्याच्या स्मरणात, हा भाग व्हायला पाहिजे, लक्षात की नाही. नाहीतर काय उपयोग आहे तो परमार्थ करून. अखंड नामस्मरण म्हणजे तेच की प्रत्येक कर्म त्याच्या स्मरणात करणं, लक्षात की नाही. हे व्हायला पाहिजे आणि हे सद्गुरू आपल्याला शिकवतात. म्हणून आपण ते जर करायला शिकलो तर आपली गाडी रुळावर यायला हळूहळू सुरुवात होते आणि खऱ्या अर्थानं परमार्थ आपल्याला तो कळू लागतो की काय नेमकं करायचं आहे, लक्षात की नाही. आणि म्हणून हा विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या ठिकाणी नांदतो आहे, लक्षात की नाही. फक्त त्याचं नाम घेणं, त्याला हाक मारणं आपलं काम आहे, लक्षात की नाही. आपण जेव्हा हाक मारतो ना तेव्हा ओ देतोच, लक्षात की नाही, देतोच, पण नाम घ्यायला पाहिजे आपल्याला. म्हणून नाम आपण जे घेणार आहोत ते नाम घेत असताना जे सद्गुरूच्या मुखातून येतं त्या पद्धतीनं आपण घ्यायला सुरुवात करायची. पहिली स्टेप सद्गुरू जसं सांगतात तसं, लक्षात की नाही. देवाचं स्मरण करतात आणि त्या स्मरणातून आपण हळूहळू प्रयत्न करायचे, एक एक पाऊल टाकायला, लक्षात की नाही. ताबडतोब जमणार नाही, पण हळूहळू. आता जे पद्धतीने आपण करतो सगळं चुकीचं असते, ते नंतर कळतं, लक्षात की नाही, नंतर कळतं. म्हणून आपल्याला मीराबाईनं खूप सुंदर सांगितलं, लक्षात की नाही. सद्गुरूने दिलं म्हणाले, लक्षात की नाही. राम रतन धन पाय, तिने सांगितलं, लक्षात की नाही, की राम कसा मला प्राप्त झाला सद्गुरूमुळे, तो महत्वाचा आहे. ते गाणं ऐकूया. पायो जी मैंने राम रतन धन पायो, 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 पायो जी मैंने राम रतन धन पायो. वस्तु
लक्षात की नाही, त्याच्यात समाधान आहे, सगळं काही त्याच्यातच आहे. एका त्यात रामधन लक्षात, त्या देवामध्ये, त्या विठ्ठलामध्ये लक्षात की नाही. हे आपल्याला कळलं एकदा नेमकं काय करायला पाहिजे. ज्ञानबाची मेघ जी म्हणतात ना ती इथं आहे. आणि म्हणून सद्गुरूला शरण जायला पाहिजे. सद्गुरू अनुग्रह सगळ्यांना देतात, लक्षात, त्याबद्दल वाद नाही. जो येतो त्याला सगळ्यांना अनुग्रह देतात. पण जे निष्ठेनं कार्य करतात, जे नामस्मरण करतात, प्रार्थना करतात, हरिपाठ करतात, त्यांना वेगळं मार्गदर्शन करतात, लक्षात की नाही. आणि ते जे मार्गदर्शन करतात त्या मार्गदर्शनाने त्या साधकाची एवढी प्रगती होते. पण त्याच्यासाठी ती निष्ठा, आदर, शरणागती, प्रेम, सद्गुरू प्रतिभाव हा सगळा असावा लागतो. तेव्हा मग हे सगळं शक्य होतं, लक्षात की नाही. आणि म्हणून आपल्याला सद्गुरूला सगळे जे सांगतात ना संत की त्याला शरण जा, सद्गुरूला शरण जा, तेच मग ते तुमच्यावर कृपा करतात, लक्षात. खऱ्या अर्थानं गुरुची कृपा नाही तर काहीच होऊ शकत नाही. कित्येक लोकांनी गुरुच्या अगदी पाठीत सुराख बसलेला आहे. गुरु म्हणून तत्व ज्याला तुम्ही मानता त्याला जर त्याला दगाफटका केला, त्याच्याशी तुमचा भाव नसेल, निष्ठा नसेल, तुम्हाला जे पाहिजे ते मिळूच शकत नाही, लक्षात की नाही. त्या गुरुकडून मिळूच शकत नाही. मग तो राजकारणातला असो, समाजकारणातला असो, अध्यात्मातला असो, शाळेतला असो, कुठलाही व्यक्ती असो, लक्षात की नाही, तो यशस्वी होऊ शकत नाही. गुरुकृपा इतकी महत्वाची आहे. आणि म्हणून ती शरणागती गुरु, कुठल्याही क्षेत्रातला गुरु असू दे, तो शिकवतो ना, कला देतो, ज्ञान देतो ना, बस, लक्षात की नाही. त्याच्याशी दगाफटका नको, त्याच्या पाठीत सुरा खुपसायचा नाही. ज्याने त्याने खुपसला ते त्या पदावर जाऊन पोचू शकले नाहीत आणि जाणारही नाही. लिहून ठेवा, लक्षात की नाही, लिहून ठेवा. ते कितीही मोठे पैशावर होईल तर आणखीन काय होईल, जेलमध्ये जाऊन बसतील, लक्षात की नाही. कुठे जातील काय सांगता येणार नाही. म्हणून ही गुरुकृपा जी असते ती खूप महत्वाची असते. त्याने हे सगळं शक्य होतं. आणि तेव्हा ते अनुग्रह देतात तेव्हा कैवल्य सिद्धी त्याला प्राप्त होते, आणि त्या साधकाला कैवल्य सिद्धी प्राप्त होते. हे महत्वाचे आहे, लक्षात की नाही. अनुग्रह ज्यावेळी घेतो तेव्हा तो कैवल्य सिद्धी प्राप्तीला तो जातो. ही कैवल्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी ती शरणागती त्याला पाहिजे. आता तुम्ही घरी जाणार आणि झोपणार तेव्हा कैवल्य सिद्धी असणार, पण ती झोपेत आहे, उपयोग काय. जागृतपणी मिळायला पाहिजे, जागेपणी ती अवस्था मिळायला पाहिजे, लक्षात की नाही. हे सद्गुरूकडून शिकायचं आहे. अनुग्रह घ्यायचं म्हणजे काय ते तेव्हा समजतंय, त्या कैवल्य सिद्धीला. म्हणून कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. चंद्रभाऊ पांडुरंगा, चंद्रभाऊ पांडुरंगा, मन करा मन करा कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर. प्रत्येक जण भुकेलेलो आहोत, पण कशासाठी हे समजलेलं नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तेच शोधतोय प्रत्येक जण, लक्षात दिलं. पण माहित नाही, कोण म्हणतो पैसा पाहिजे, कोण सत्ता पाहिजे, कोण काय खायला पाहिजे, कोण कपडे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. नेमकं पाहिजे काय. आता कपडे घेतले, 10 साड्या घेतले, 10 दिवस घातले, नवीन साडी अगदी घडी मोड्यापर्यंत आवडते, पुन्हा घालायला कुठे आवडते, लक्षात दिली. नको. एकदा पिक्चर बघायला आवडतो, 2 वेळा आवडेल, तिसऱ्या वेळी नको. एक बासुंदीचा ग्लास पिला, दुसरा पिला, तिसऱ्या वेळी नको, लक्षात की नाही. कंटाळणार. मग नेमकं काय पाहिजे, तो भुकेला कशाला तो बघा, लक्षात की नाही.
हे जे आहे ना, आम्ही काही सांगतोच नाही तर हे जे काय सांगतो हे तुम्हाला कोणी जर सांगितलं ना, लाखो रुपये प्रवचनकार येतात ना, त्यांनी जर सांगितलं ना, आज 6,500 प्रवचनं केली, सोडून देईन मी सगळं, हे तुम्हाला जर कोणी सांगितलं तर, अध्यात्म करणाऱ्या माणसानं, मोठे आम्ही ऐकतो ना त्यांची कीर्तन प्रवचन, म्हणून तुम्हाला सांगतो, नामने सुद्धा नाही त्यांच्याकडे ह्या गोष्टीचा. विनोद कर, हसव, काहीतरी सांग, इकड तिकड आई बाबाची गोष्टी सांग, रडव, हे ते सगळं चालू आहे. आणि मस्तपैकी फी घेऊन जातात, अगदी हजारोनी माणसं जमतात. हा लक्षात की नाही, त्यांना माहित आहे लोकांना काय पाहिजे. जसं दादा कोणत्याला माहित होतं ना, तसं त्यांना माहित आहे लोकांना काय पाहिजे, काय दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे. असं म्हटलं की त्यांनाच माहित नसेल ते पुढचं कोणाला सांगतात. हा लक्षात की नाही, अशी अवस्था. म्हणून ही जी कैवल्य सिद्धी जी आहे ही सद्गुरू शिवाय प्राप्त होऊ शकत नाही. आता सगळा खटाटोप एवढं भानगडी करणार तुम्ही की विचारूच होईल नाही. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, किती सुंदर सांगितलं आहे. हा लक्षात की नाही, ते काय म्हणतात, नको सायासाचे फळ पैसे लिया. हा लक्षात की नाही, परमार्थ जर तुम्हाला करायचं सायाशी पडू नको. हा लक्षात की नाही, देव सहजची असे, सायासे फुटे नासे, म्हणून सायासे पडची नाही. तुकाराम महाराज किती सुंदर सांगितलंय. पण आम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त जमतंय हे सांगतात तुकाराम महाराज. काय सांगतात, देव सहजची असे, देव सहज आहे, सायासे फुटे नासे, सायास केला तर तो फुटणार, मिळणार नाही. हा लक्षात की नाही, सायासे फुटे नासे. मग देव कसा आहे, देव सहजची असे, सायासे फुटे नासे, म्हणून सायासे पडोची नाही. त्याच्यासाठी प्रयत्न म्हणून जे काय करताय आता जे आहे ते नको आहे. मग तो जसा सहज आहे त्या सहज अवस्थेला ये. जमतंय यायला, सहज अवस्थेला यायचं. सहज केव्हा असता तुम्ही, आनंदात असता तेव्हा. आनंदात असताना तेव्हा कुठलीही गोष्ट, आज प्रत्येक शरीराचा अवयव आनंदात आहे, पाहणं आनंदात आहे, ऐकणं आनंदात आहे. काय त्रास आहे, काय कोणाला त्रास आहे पाहण्याचा, ऐकण्याचा, बोलण्याचा, चालण्याचा, सहज आहे, आनंद आहे प्रत्येक अवयवात. म्हणून ह्या लेवल आनंदात असतो तेव्हा तो सहज असतो आणि टेन्शन मध्ये असतो. लक्षात घेण्यात तेव्हा तो सहज अवस्था त्याला मिळत नाही. डोक्यात गोंधळ असेल, ताण तणाव असेल, देव मिळणार नाही, लक्षात आनंद मिळणार नाही. सहज पाहिजे. आणि या सहज अवस्थेला येण्यासाठी आपल्याला सहज नामस्मरण करता यायला पाहिजे. ते सद्गुरूकडून शिकून घ्यायला पाहिजे. लक्षात घे नाही, नाहीतर तो सगळा परमार्थ पाण्यात. जे करणार ते वाऱ्या फाऱ्या काय सगळं करणारा सगळं पाण्यात. सायाच नको आहेत, अजिबात नको आहे तिथं. सहज शरीर कसं सहज आहे, सहज आहे, खाल्लेल्यांना सहज पचतं, रक्त सहज निर्माण होतं. समजतं तरी 5.5 लिटर दररोज रक्त तयार होत आहे. समजतंय कोणाला, समजतंय काही समजत नाही. श्वासोश्वास सहज चाललेला आहे, काय त्रास आहे, श्वासोश्वास सहज आहे. देव सहजची असे, सायासे फुटे नसे, म्हणून नाकापेक्षाही जवळ देव आहे म्हणून सांगितला. लक्षात घे नाही, ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे. देवासाठी नेमकं देवासाठी काय करायचंच नसतं असं जर सांगितलं, म्हणून ते थोडं आहे चित्त साह्य झाली आहे. तुकोबाराय सांगतात ना, त्याला कारण ते आहे. म्हणून इतक्या सहज अवस्थेला यायला पाहिजे. सहज, ही सहज अवस्था म्हणजे ही प्रथम अवस्था. द्वितीय ध्यान धारणा, तृतीय मूर्तीपूजा आणि कनिष्ठ अधमाधम म्हटलंय. काय आपण हे करतो ना, इकडं तिकडं देवासाठी जातो, ते अधमाधम म्हणजे ज्याला बुद्धी नाही त्याने फिरायचं, ह्या देवाला त्या देवाला, ते अधमाधम. प्रथमा सहज अवस्था, आपल्या संस्कृतीत शास्त्रामध्ये सांगितलंय. प्रथमा सहज अवस्था, सहज अवस्थेला जी आहेत, लक्षात घे नाही, 1 नंबर टॉपला असतात ही माणसं. लक्षात घे नाही, सहज अवस्था. द्वितीय ध्यान धारणा, रामदेव बाबा श्वासोश्वास वगैरे करून देवाला पकडणारे, ध्यान धारणा. तृतीय मूर्तीपूजा, तिसरी जे मूर्तीपूजा करणारे जे आहेत ते 3ऱ्या नंबरवर आहेत. आणि तीर्थाटन, अधमाधम
ज्यांना काही अक्कल नाही, अधवान म्हणजे असं त्यांनी तीर्थाटन करत बसायचं, इकडे जा तिकडे जा, ह्या देवाला भेट त्या देवाला भेट, काही करण्यापेक्षा ते केलेलं बरं. संस्कृतीनं सांगितलं आहे, आपल्या धर्मानं, म्हणून तुम्हाला सांगितलं, मी नाही. लक्षात की नाही. आता ह्याच्यात काय निवडायचं हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सहज अवस्थेला जायचं की आपण काय मूर्तीपूजा करत राहायचं, की ध्यानधारणा करत राहायचं, की तीर्थाटन करत बसायचं, हे तू ठरव. देव सांगणार नाही. हा लक्षात की नाही. देव हा सद्गुरू सांगेल बाबा तुला सहज अवस्थेला जायला पाहिजे, हे सद्गुरूचं काम. हा लक्षात की नाही. आता हे करायचं की न करायचं मात्र तुझ्या हातात. म्हणून हा सगळा आम्ही तो खटाटोप करतो परमार्थ सांगण्याचा, की एक दिवस तरी लोकांच्या डोक्यात ट्यूब पेटू देत, समजू देत. कारण वर्षानुवर्ष तेच गोष्टी चालू आहेत, तसेच चालू आहेत, पण तरी सुद्धा इतका जवळ असलेला परमेश्वर भेटत नाहीये. ही शोकांतिका आहे की हा परमेश्वर इतका. म्हणून त्यांनी नामस्मरण करता 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 तो नवा मी तुझ्याकडे निर्माण होईल आणि तो तुला राजहंस असेल, दूध आणि पाणी वेगळं करणारा. आता डोम कावळा आहे म्हणून मेल्यावर सगळ्यांना पिंड, कावळ्याला कावळा म्हणून जा. हा लक्षात की आधी जायचं त्यांनी जायचं. हा लक्षात की नाही. राजहंस व्हायचं की कावळा व्हायचं हे तू ठरव, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. असंख्य लोक जात आहेत कावळा बनून. हा लक्षात की नाही. आपण पण त्याच पंक्तीत बसायचं का ते बघा. हा लक्षात की नाही. की राजहंस व्हायचं, काय करायचं आपण ठरवायचं आहे. आणि म्हणून हा माणसाचा जन्म मिळाला आहे, तो इतका सुंदर आहे. हा लक्षात की नाही. आपण घडू, पाहिजे तसं घडू, आपल्या हातात आहे. कारण तू देव आहेस हे तुला समजायला पाहिजे. तू कोण आहेस हे सद्गुरू पहिलं तुला शिकवतात. तू नेमका आहेस कोण. आज तुला त्याचा विसर आहे, तो तुला जागृत तुझ्या ठिकाणी करतात, तो दाखवतात. हाय बघ, ह्याला बघत राहा, बघ, डोळे बंद कर, समोर पहा, दृष्टीच्या माध्यमातून पहा, द्रष्टा कसा पाहतो ते बघ. बघ, बघण्याचा प्रयत्न करायचा. सद्गुरू सांगतात तसं पाहत राहायचं की आपोआप ते दिव्यत्व तुझ्याकडे प्रगट होत जाणार. हळूहळू हळू दिव्यत्व प्रगट होत जाणार. हे सगळं तुझ्या हातात आहे. लक्षात दिले. देवाने काय ना आपल्या हातात ठेवलं, सगळं तुझ्या हातात दिलेलं आहे. तर मग भगवंताने सगळी भगवद्गीता सांगितली अर्जुनाला आणि शेवटी सांगितलं काय करायचं बाबा तू ठरव, माझं सांगायचं होतं ते काम मी केलं. लक्षात की नाही. आणि म्हणून सद्गुरू सांगायचं काम करतात, करायचं काम तुमच्या हातात आहे. लक्षात की नाही. मग ते सांगतात विचार चांगले कर, शुभचिंतन कर. लक्षात की नाही. विचार चांगला धरला तर जीवन चांगलं होईल. तो विचार त्या चैतन्य शक्तीकडूनच आलाय, देवाकडूनच आलेला आहे. म्हणून विचारांचं सामर्थ्य खूप मोठं आहे. जीवनात काहीच करताना आलं तर निदान विचार चांगले कर. एवढं जरी केलास तरी तुझं जीवन सुखी होईल. लक्षात केलं. देव सोडून टाका, पण सर्वसाधारण जरी गोष्ट की सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मी विचार चांगले करीन, बस एवढं जरी केलं, जसे विचार तसे जीवनाला आकार. ॲज यू थिंक सो विल बिकम. लक्षात की नाही. हा निसर्गाचा नियम आहे. त्या निसर्गाच्या नियमाप्रमाणे तरी चालण्याचा प्रयत्न करा, तरी जीवन आनंदाचं. दारिद्र्य नष्ट होऊन जाईल घरातलं, संसार सुखाचा होईल, सौख्य घरात नांदेल, मुलाबाळांचं शिक्षण पाणी होऊन पायावर उभं राहतील. एवढं तरी करू. चांगले विचार नुसते फुलवले तरी. लक्षात की नाही. म्हणून विचारांचं सामर्थ्य, विचारांचे सामर्थ्य मोठे, विचारांचे सामर्थ्य मोठे, सारकाती ते सद्गुरू अंतर आहे, विचारा
सर्व आहे, लक्षात की नाही, जे मागाल ते मिळेल एवढं सामर्थ्य आहे. म्हणून ते विचार जर आम्ही चांगले धरले, बंगला होणारच. जे काय ठरवाल ते त्याला तथास्तु म्हणणार आहे. निदान एवढं जरी केलं तरी आमचं राष्ट्र पुढे जाईल. लक्षात की नाही, दारिद्र्यात चितपट पडण्यापेक्षा नाही अध्यात्म कळलं, नाही परमार्थ कळला, ठीक आहे बाबा. लक्षात की नाही, पण मी चांगले विचार तरी करून माझं जीवन तर ठरवी. लक्षात की नाही, एवढं जरी केलं तरी दिवसाला एक माणूस 60,000 विचार करतो. एक माणूस एका दिवसाला 60,000 विचार करतो. महिन्याला किती, वर्षाला किती, आता किती वर्षाचे झाला, किती विचार पेरले, किती आले, विचार करा. काय होते ते, कसे होते, हेव्याचे किती, दाव्याचे किती, मत्सराचे किती, सासू सुनेला टोचण्याचे किती, मारामारीचे भानगडीचे किती, सगळे विचार करा. 60,000 एका दिवसाला. लक्षात की नाही, हे जर आपण गणित जर काढलं ना तर लक्षात येईल की आपण काय करत आहोत. निदान आपलं कुटुंब तरी सुखी व्हावं एवढं तरी, त्याच्यासाठी तरी विचार चांगले करा की माझं वैयक्तिक जीवन तरी आनंदाचं होईल त्या विचारानं. लक्षात घे, एवढे जरी विचार तरी धरला, ॲज यू थिंक सो यू बिकम. जसा विचार तसा जीवनाला आकार प्राप्त होतोच. लक्षात की नाही, म्हणून घरात आहे वास्तू आहे, ती वास्तू म्हणजे तुझा आहे. तू त्या घरात राहतोस, त्याला जबाबदार तू आहेस, ते घर नाही. लक्षात की नाही, जे काय दारिद्र्य असेल, आजार असेल, पाजार असेल, त्या सगळ्याला जबाबदार ती राहणारी माणसं त्या घरातली. वास तुझा आहे, राहणं तुझं आहे. आणि तू कसा आहेस, वास्तू ती विचार करत नाही, आपण विचार करतो. दारू ती पित नाही, आम्ही पितो. भिंती पिता का छप्पर पिताय, काय काय करता ते माणूस. लक्षात की नाही, शिव्या कोण देतोय, ते दगड देताय. फिरतोय कोण, गावभर दगड फिरतो. घराचा दगड एक फिरून गेला तर आले तर चालेल, मग चला विळदुकीला फिरून येऊया, भिंत आपली फिरून येतो, चालेल. स्थिर आहे, आपण अस्थिर आहोत. लक्षात की नाही, ते स्थिर आहे एका जागेवर, फक्त तथास्तु म्हणायचं काम करतात. बाकी सगळा जो दोष आहे तर राहणाऱ्या माणसांचा आहे. आणि दिवसाला जे 60,000 विचार जो करतोय ना, तो माणूस आहे, त्याचा आहे तो. लक्षात की नाही, त्याचं फक्त एवढंच काम तथास्तु म्हणणे. लक्षात की नाही, तथास्तु म्हणजे कसा, जसा विचार करतोस तसा. तथास्तु म्हणजे कसा, जसा बोलतोस तसा. तथास्तु म्हणजे कसा, जसा आचार करतोस तसा. मग तू ठरव काय विचार करायचं. आता करायचं की न करायचं हे मात्र तुझ्या हातात, कारण तूच आहेस या जीवनाचा. किती बोलावं, किती सांगावं. लक्षात की नाही, आम्हाला राजगौडा साहेबांनी, तुम्ही सर्वांनी, विठ्ठल मंदिराचे सर्व सभासद आपले जे आहेत, त्यात पुजारी, ही सगळी मंडळी जी आहेत, मानकरी, यांनी सर्वांनी आम्हाला आमंत्रित केलं. ही संधी आपली आम्हाला प्राप्त झाली, सेवा करण्याची संधी प्राप्त झाली, त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. आम्ही बेळगावला आम्हाला जायला पाहिजे. लक्षात की नाही, म्हणून इथंच थांबतो. जय सद्गुरू, जय जीवन विजय. हे राष्ट्र आमुचे सर्वात गाणे पुढे पुढे जाणे. हे राष्ट्र आमुचे सर्वात गाणे पुढे पुढे जाणे. हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे, हे जग सुखी व्हावे. तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा.
सर्वांना विठ्ठल विठ्ठल आणि नमस्कार. आज या रामनवमी सप्ताहाचा तिसरा दिवस, तिसरं पुष्प सागर शंकर बांधकर साहेब यांचं प्रवचन आपण ऐकलं. खरं तर मगाशी रेणुकाजी, आमची श्रुती, नितीनजी, महेशजी असं म्हणतात, ताला सुरा विना त्या गाण्यात काय आहे, ताला सुरा विना त्या गाण्यात काय आहे, गुरुत सत्व नाही तर चेल्यात काय आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना असा गुरु लाभलेला आहे की ज्यांच्यामध्ये सत्व आणि तत्व भरून उरलेलं आहे, आणि असं सागर जे आहेत, शंकर जे आहेत की त्यांचं नाव शंकर आहे, पण त्यांच्यामध्ये ज्ञानाचा सागर भरून उरलेला आहे, अनुभवाचा सागर भरून उरलेला आहे, जो त्यांच्या गुरुकडून घेतलेला आहे. आणि मला खूप आनंद होतो की इथं जीवनविद्या मिशनचे तुम्ही बेळगावहून आलेले आहात, पण इथं मोठा परिवार आहे आमच्या गडिंग्लज तालुक्यामध्ये. हलकर्णी असो, बसरगी असो, मसूरवाडी असो, सासगिरी असो, नरीवाडी असो, या सगळ्या पंचक्रोशीतून इथं जीवनविद्या मिशनचे सभासद नामधारक आलेले आहेत. त्याचबरोबर सर्व भक्तगण आलेले आहेत. शंकरजी, खरं तर सद्गुरूशिवाय तरणोपाय नाही, आणि असे सद्गुरू तुम्हा आम्हा सर्वांना भेटलेत हे खरंच आपलं भाग्य आहे. मला असं वाटतं की सद्गुरूंनी एका ठिकाणी म्हटलं आहे की सत्कर्म करा, सत्कर्म करा, कारण सत्कर्माशिवाय आपल्याला मुक्ती मिळणार नाही, मोक्ष मिळणार नाही. पण सद्गुरूंनीच म्हटलेलं आहे की विश्व प्रार्थनेसारखं